परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि तो आम्हा सर्वांची खूप काळजी घेतो. म्हणूनच सर्वात प्रथम मी परमेश्वराचा धन्यवाद करतो आणि जे सर्व फादर आहे, वडील आहे, त्या सर्वांना ह्या फादर्स डेच्या मनापासून शुभेच्छा देतो. देवबाप तुम्हाला महानरित्या आशीर्वाद करो. त्यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करणार आहोत. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करी आपण त्यास पुढे जाऊ, स्तोत्र गात त्याचे जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश्वर देवबापा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे आमच्या प्रभू, मी तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, तुझी दया, तुझी कृपा आमच्यावरती तू रोज आणि रोज करतो, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, आज या फादर्स डेच्या निमित्ताने तुझे सर्व प्रियजन गौरदेव बाप्पा तुझं वचन ऐकणार आहे, त्या सर्वांना तुझ्या वचनाच्या द्वारे महानरित्या तू आशीर्वादित कर, अशी मी तुझं प्रार्थना करतो. आणि गौरदेव बाप्पा, तुझं गौरव त्यांच्या जीवनातून प्रगट होऊ दे. प्रभुदेवा, फादर्स डे आणि फादर गौरदेव बाप्पा एक कुटुंबातला किती महत्वाचा व्यक्ती आहे. गौरदेव बाप्पा, ह्याच्या संबंधाने त्यांना तू गौरदेव बाप्पा तुझ्या वचनातून तू त्यांना तू सहाय्य कर. आणि प्रभुदेवा, आता आम्ही जे काही गीत गाणार आहोत, तुझी आराधना करणार आहोत, प्रभुदेवा, तू आमचा बाप आहेस, तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, तू आमचा महान प्रभू बाप आहेस. आणि गौरदेव बाप्पा, मी तुला विनंती करतो की आजच्या या स्तुतीस्तवनामध्ये तू आमच्यामध्ये उतरून ये. हे पित्या, हे प्रभू येशू, हे पवित्र आत्म्या, तुझं सानिध्य आज आम्हाला नवीनरित्या लाभू दे, अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो, ऐक पित्या, आमेन. यावेळेस मी विनंती करतो ब्रदर गौरव आणि पाळकीनबाई या दोघांना की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचं गुणगान करावं. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. प्रभू येशूच्या पवित्र नावात तुम्हा प्रत्येकाला शालो. आणि सर्वात प्रथम सर्व जे फादर्स आहेत त्या सगळ्यांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू अ व्हेरी हॅपी फादर्स डे. फादर्स, वी रिअली आर प्राऊड ऑफ यू अँड वी रिअली थँक गॉड फॉर यू. प्रियांनो, आजचा हा जो दिवस आहे तो खरंच किती चांगला आहे की ह्या दिवशी, या फादर्स डेच्या दिवशी, जो आपला स्वर्गीय पिता आहे, जो आपला हेव्हनली फादर आहे, जो परफेक्ट पिता आहे, जो आयडियल पिता आहे, त्या परमेश्वराची आराधना करण्यासाठी, त्या पित्याची आराधना करण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. आणि म्हणून या प्रेरणा आपण सर्वजण आपल्या सगळ्यांनी येणारे गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण गीत गाऊया, आज का दिन भी हो आने वाला है, हम उसमें आनंदित हो. आणि आमचा विश्वास आहे आपल्या प्रत्येकाला हे गीत येत आहे, परंतु आपण थोड्याशा नवीन चालीमध्ये हे गीत गाणार आहोत आणि परमेश्वराची आपण स्तुती करूया. यापुढे आपण सर्व छाया वाजून त्या परमेश्वराची स्तुती करूया. आज का दिन यहोवा ने बनाया है,
शुद्ध कर दे, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा आत्मा। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा आत्मा। वो बड़े मैं घटूं, रहे उसी का ज्ञान। वो बड़े मैं घटूं, रहे उसी का ज्ञान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद को। हालेलुया. आपण सर्वजण टाळ वाजवून त्या परमेश्वराची स्तुती करूया, कारण की तो परमेश्वर चांगला परमेश्वर. आमेन. प्रिय आपण आता जे गीत गायलं त्या गीतामध्ये आपण गायलं की आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आणि खरंच प्रिय प्रत्येक दिवशी परमेश्वराची इच्छा आहे की आपण आनंदित राहावं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहतो जगामध्ये निराशा आहे, आशा नाही, परंतु याही परिस्थितीमध्ये जशी जगाकडे आनंद नाही, परंतु परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वराचा जो आनंद आहे तो आपली ताकद आहे. आमेन. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराने जो आनंद दिला आहे ती आपली ताकद आहे. म्हणून या प्रियानं आपण त्या परमेश्वराची आराधना करूया, आनंदाने त्याची स्तुती करूया, आपण गीत गाऊया, प्रभू परमेश्वर तू कितना भला आहे. आमेन. प्रियानं आपण ज्या स्वर्गातला जो आपला पिता आहे, प्रभू परमेश्वर आहे, आपण त्याच्याकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला कळते की तो भला परमेश्वर आहे, तो चांगला परमेश्वर आहे. आणि लूक 15 प्रभू येशू ख्रिस्तांनी जो दाखला दिलाय उधळ्या पुत्राचा, त्या दाखल्यामध्ये आपल्याला कळते की जो आपला परमेश्वर आहे तो किती कणवाळू परमेश्वर आहे. खूपदा असं वाटतं की आपण पण त्या उधळ्या पुत्रासारखं त्या परमेश्वराला सोडतो, आपण आपल्या जीवनाच्या गोष्टीमध्ये मग्न होतो, परंतु तो परमेश्वर तो आपली वाट पाहत असतो. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याकडे जातो त्यावेळेस तो दोन्ही हात पसरून तो आपलं स्वागत करतो. हालेलुया. हालेलुया. प्रियानो आपण हे गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया, प्रभू परमेश्वर तू कितना भला आहे.
तुझे स्तुती देता. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है. कठिन समय में तू मजबूत करे है, अंधेरी रात में तू जियाला है. कठिन समय में तू मजबूत करे है, अंधेरी रात में तू जियाला है. तेरी दुआएं तू सुनता, मेरा प्रभु कभी नहीं सोता. मेरी दुआएं तू सुनता, मेरा प्रभु कभी नहीं सोता. मेरा प्राण तुझे स्तुति देता. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है. तू कहता है नहीं छोड़ूंगा, तू कहता है नहीं ठुकराऊंगा. तुझसे एक बार तू कहता है नहीं छोड़ूंगा, कहता है नहीं ठुकराऊंगा. तेरी हाथ मेरी अब
आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया त्यावेळेस आपलं लक्ष ते प्रभूकडे लावूया. त्या स्वर्गातील पित्याला आपण थँक्यू बोलूया. त्याच्या चांगुलपणाबद्दल आपण त्याचे आभार मानूया. आबा पिता, आम्ही हृदयापासून तुझे आभार मानतो कारण की तू खरंच कृपाळू कनवाळू परमेश्वर आहेस. प्रभू, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आणि प्रभू, जसं तुझं वचन असं सांगतं, तू मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक देणारा परमेश्वर आहे. तू आमच्या गरजा तू भागवतोस प्रभू. आमचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती, तुझे गौरव, महिमा, सन्मान करतो प्रभू. आम्ही आयुष्यभर तुझे ऋणी आहोत प्रभू. तू केलेले उपकार प्रभू आम्ही कधीच फेडू शकत नाही. आम्ही तुला काय देऊ शकतो पण आम्ही एवढंच बोलतो प्रभू की आम्ही हृदयापासून तुझे आभारी आहोत प्रभू. आम्ही हृदयापासून तुझा धन्यवाद करतो. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानून स्तुती कर प्रभू. जी काय प्रभू परमेश्वराला तुझं वचन होणार आहे प्रभू, त्या वचनाद्वारे तू मग प्रत्येकाची नव्याने भेट घे आणि तुझ्याच नावाचं मान गौरव दे. सर्व आदर, महिमा, मान, गौरव, सन्मान तुझ्याच नाव दे प्रभू. येशूच्याच नावात ही प्रार्थना केली मग तूच एक महान उच्च पिता. आमेन. या प्रियानं आपण सर्वजण आपलं मन तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे. आमेन. हालेलुया. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. त्यावेळेस तो आमच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून आला. खरंच प्रभू परमेश्वर किती भला आहे. त्याची दया सदाची आहे. आणि देवाच्या प्रियजनांनो, तो बाप आमचा एवढा महान आहे की तो आम्हाला कधी सोडत नाही. तो आमचा कधी त्याग करत नाही आणि तो सदैव आमच्या बरोबर असतो. तर चला देवाच्या प्रियजनांनो, आपण यावेळेस देवाच्या वचनाकडे जाऊया आणि ते देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही पाहूया. यावेळेस आम्ही देवाच्या वचनातून वाचूया आणि मी पालखी महिना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि स्तोत्रसंहिता 103 11व्या वचनापासून 18व्या वचनापर्यंत त्यांनी वाचावं म्हणून मी त्यांना विनंती करतो. पालखीबाई पुढे येतील. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. स्तोत्र 103 वचन आहेत 11 ते 18. स्तोत्र 103 वचन आहेत 11 ते 18. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो. मानव प्राणीचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. देवबाप ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. देवाच्या प्रियजनांनो, त्यावेळेस आपण देवाच्या वचनासाठी प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे आमच्या प्रभू, मी तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, तुझी दया, तुझी कृपा
तुझ्या भय धरणाऱ्यांवर सदैव असते. म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, आज आम्ही फादर्स डे म्हणून गौरदे बाप्पा, आम्ही आज फादर्स डेचं गौरदे बाप्पा फादर्स डे म्हणून आम्ही पाळणार आहोत. आणि गौरदे बाप्पा, तो आमचा बाप किती महान आहे, तुझी दया किती विपुल आहे. आणि आम्ही ह्या जगामध्ये आमच्या पुत्रांना, आमच्या मुलांना, आमच्या मुलींना प्रभुदेवा, जो बाप आहे तो किती ममताळू आहे हे आज तुझ्या वचनातून आम्हाला तू सांगण्यास सहाय्य कर. प्रभुदेवा, तुझी कृपा, तुझी दया तो आम्हाला पुरव. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतोय. परमेश्वराची स्तुती असो. खरंच देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर देवाच्या वचनामध्ये आज आम्ही हे स्तोत्र 118, 103 आणि ह्याचे 11 ते 18 हे वचन पाहिलेली आहेत. आणि या वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, जसा बाप आपल्या मुलावरती ममता करीतो तसा परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यांवरती ममता करीतो. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही फादर्स डे, हा फादर्स डे आम्ही सेलिब्रेट करत राहिलेले आहोत. पण या फादर्स डेचं मागचं जे बॅकग्राऊंड आम्ही पाहिलं तर हे फादर्स डे हे कसं आलं त्याच्याकडे आम्ही एका सेकंदात पाहूया. 1907 साली व्हर्जिनियामध्ये एक माईन होती आणि त्या माईन मध्ये काय कामगार काम करत होते आणि ती मायनिंग जी होती ती बसली आणि त्याच्या खाली 350 पेक्षा अधिक लोक दबल्या गेले. आणि ते दबल्या गेल्यानंतर तिथले जे कुटुंब त्यांचे जे होते ते एका दुःखामध्ये होते की आमचे बाप जे आहेत ते काम करत असताना ते तिथे गेलेत म्हणून. आणि त्याच्यानंतर हा जून महिन्याचा 3रा आठवडा फादर्स डे म्हणून पाळला जातो. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही या परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, तर देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही पाहणार आहोत. बघा, एक बाप काय असावा, एक बाप कसा असावा, आणि ह्या देवाच्या वचनातून आमचा पवित्र देव जो आहे ना, तो आमचा बाप कसा आहे आणि त्याने आम्हाला आशीर्वाद कसे दिलेले आहेत आणि आम्ही जगामध्ये राहत असताना आम्ही जगिक बाप कसं असावं ह्याच्या संबंधाने आज आम्ही पाहणार आहोत. एक बाप काय असावा. बघा, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहतो ना, तर बापाबद्दल सांगायचं झालं तर पहिली गोष्ट, बापाच्या जीवनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्तोत्रसंहिता ह्याचा 127 अध्याय आणि 1 ते 3 वचन जर आम्ही पाहिले ना, तर स्तोत्रसंहिता 127 आणि ह्याचं 3रं वचन जर पाहिलं ना, त्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. बघा, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, देवाच्या प्रियजनांनो, बाप या नात्याने ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, तर इथं असं लिहिलेलं आहे, पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचं फळ हे त्याची देणगी आहे म्हणून लिहिलेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, पहिली गोष्ट, ज्या वेळेस आम्ही बाप म्हणून या जगामध्ये जगतो ना, तर त्या बापाची पहिली महत्वाची गोष्ट आपल्या लेकरांबद्दल काय आहे, तर त्याने आपल्या लेकरांचं संरक्षण करावं. पहिली गोष्ट, ही शुड बी अ प्रोटेक्टर. त्याने आपल्या लेकरांचं संरक्षण करावं.
कारण बाप म्हणून ज्यावेळेस आम्हाला ही जबाबदारी येते ना, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आमच्यावरती ही एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि परमेश्वर काय म्हणतो माहिती का, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. जर धन आहे तर परमेश्वर त्या धनाचा हिशोब घेणार आहे. आणि म्हणूनच या धन ज्या परमेश्वराने दिलेला आहे ना, ह्याचा हिशोब तो घेणार आहे. म्हणून आम्ही ते धन त्या परमेश्वरासाठी साठवावं, ते परमेश्वरासाठी राखावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून आम्ही त्या परमेश्वराने दिलेलं जी संतती, हे जे पोटचं फळ आहे ना, ह्याचं संरक्षण आणि आम्ही त्याचा सांभाळ केला पाहिजे. बाप म्हणून आम्ही नुसतं या जगामध्ये जगतो ते तसं नसावं. बाप म्हणून आमच्यावरती एक जबाबदारी आहे की मी माझ्या लेकरांसाठी काय करावं. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, तो बाप इथं असं सांगितलेले, जसा एक बाप ममता करतो ना, तसा स्वर्गीय बाप आमच्यावरती ममता करतो म्हणून सांगितलेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, हे धन परमेश्वराने दिलेलं आहे ना, हे आम्हाला सांभाळलं पाहिजे. परमेश्वराने दिलेली ही देणगी आहे ना, ही देणगी आम्हाला परमेश्वरासाठी राखली पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट, बापाच्या जीवनामध्ये काय असावं, तो आपल्या लेकरांचं प्रोटेक्शन करावं. मग काही हो, त्या मुलाला आपल्या बापाबद्दल एवढी विश्वास असला पाहिजे की काही झालं तरी माझा बाप माझं संरक्षण करणारा आहे. देवाच्या प्रियजनांनो, तेवढा विश्वास आमच्या जीवनामध्ये आहे की आमचा परमेश्वर जो देव आहे ना, तो आमचा संरक्षण करणारा देव आहे. तो आमची काळजी घेणारा देव आहे. तो आमच्या सर्व स्थितीमध्ये तो आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. म्हणून पहिली गोष्ट, या जगिक बापाची पहिली गोष्ट काय आहे की पहिली गोष्ट आपल्या लोकांचं, आपल्या लेकरांचं त्यांनी सांभाळ केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की काय बापाची दुसरी जबाबदारी आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो ना, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, ही इज अ प्रोव्हायडर. बापानी प्रोव्हाइड केलंच पाहिजे. बापानी सर्व बाबतीत आपल्या लेकरांना पुरवलं पाहिजे. पण जी लागणारी गरज आहे ना, तीच. कदाचित तुम्ही खूप कमवत नसाल, पण जे द्यायला पाहिजे ते आम्ही परमेश्वराच्या गोष्टी त्याला द्यायला पाहिजे. जगातल्या गोष्टी आम्ही देऊ शकत नाही, पण काय एक बाप म्हणून आम्ही आमच्या लेकरांना देऊ शकतो. बायबल असं सांगतं, देवाच्या वचनामध्ये सांगितलं, उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 27व्या वचनामध्ये असं सांगितलं, देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा बनवलं आणि प्रतिरूपाचं बनवून त्यांनी सर्व काही मानवाला पुरवलं म्हणून सांगितलं. ज्ञान, बुद्धी, चातुर्य, सर्व गोष्टी त्यांनी सर्व गोष्टी त्यांनी मनुष्याला पुरवलेल्या आहेत. मग देव माझा जर सर्व काही पुरवतो, तर देवाने दिलेली देणगी आहे ना, तर त्या देणगीचं मी जतन करत असताना मी काय गोष्टी माझ्या संतानाला, माझ्या लेकरांना पुरवतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही काय पुरवावं. पहिली गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही पुरवावं ते विस्डम. कोणाचं विस्डम? देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आमचे लेकर लहान असतात ना, त्यावेळेस ते आमच्याकडे येऊन विचारतात की मी कोण आहे. त्यावेळेस तुम्ही कदाचित त्यांना काय उत्तर देता हे तुम्ही कधी ठरवलंय का? आमच्याकडं ज्यावेळेस आमचे लहान लेकर येतात ना, त्यावेळेस ते येऊन विचारतात मी कोण आहे. आम्ही त्यांना सांगतो का की तू देवाचा सेवक आहे. ज्या देवाने तू मला दिलेलं आहे ना, ते मला त्या देवाचं ज्ञान त्याला पुरवलं पाहिजे. देवाची जी सर्व चांगुलपणाच्या गोष्टी आहे ना, त्या लेकराला आम्ही पुरवायला पाहिजे. विस्डम, ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या आम्ही पुरवल्या पाहिजे. देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला आमच्या लेकरांना सर्व गोष्टी पुरवल्या पाहिजे.
बायबल असं सांगतं त्यांनी सर्व काही केलं आणि आपल्या लेकरांना सर्व काही दिलं. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या लेकरांना ज्या सर्व देवाच्या ज्ञानाच्या गोष्टी, चांगुलपणाच्या गोष्टी ना, त्या सर्व सांगितल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला शिकवलं पाहिजे. फिनिशर सगळ्या गोष्टीत आमच्या जीवनामध्ये शेवटापर्यंत आम्ही प्रभूला कसं बिलगून राहावं हे शेवटापर्यंत आम्ही त्याला शिकवलं पाहिजे. प्रोव्हायडर. दुसरी गोष्ट बापाची काय आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तो पुरवठा करणारा देव आहे. तो पुरवणारा देव आहे. तो प्रोव्हायडर आहे. तो आम्हाला सर्व काही गोष्टी देणग्या देणारा परमेश्वर आहे. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही आपल्या लेकरांना काय पुरवतो? आमच्या जीवनामध्ये, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये कधी कधी ते लहानचे मोठे होत असतात ना, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये निरनिराळे दुःख येतात, निरनिराळे त्रास येतात, निरनिराळे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं मार्गदर्शक व्हायला पाहिजे. काउन्सिलर. त्या दुःखामधून त्यांना बाहेर कसं काढायचं, त्या निरनिराळ्या समस्येतून कसं बाहेर काढायचं, ही जबाबदारी कोणाची आहे? म्हणून बाप म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आमची आहे. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही बाप म्हणून एक लेकरांना काय पुरू शकतो तर देवाच्या वचनामध्ये देवाच्या गोष्टी आम्ही त्याला पुरू शकतो. आम्ही त्याला ज्ञान पुरू शकतो. आम्ही शेवटपर्यंत कसं टिकून राहू शकतो हे आम्ही त्याला शिकवू शकतो आणि आम्ही त्याला उत्तम सल्ला देऊ शकतो. दुसरं पी म्हणजे प्रोव्हायडर. तिसरं पी म्हणजे प्रमोटर. ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे आम्ही पाहतो, बायबल असं सांगतो, ज्यावेळेस आम्ही शुभवर्तमानामध्ये पाहतो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि ज्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि तो वरती आला, त्यावेळेस आकाशातून एक वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच विषयी मी संतुष्ट आहे. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही आमच्या मुलांना सर्व गोष्टीमध्ये प्रमोट करायला पाहिजे. सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्या मागे उभा राहायला पाहिजे. आम्ही सर्व त्यांच्या चांगल्या गोष्टी करणाऱ्या आहेत ना, त्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्याच्या मागे उभा राहायला पाहिजे. जसा पिता वेळ आली तर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पुढे पाठवलं आणि ह्या जगाच्या उद्धारासाठी त्यांनी एक मोठा प्लॅन केला आणि त्यांनी प्रभूला पुरवलं, प्रभूला या जगामध्ये प्रमोट केलं. तसं आम्ही बाप या नात्याने देवाच्या प्रियजनांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या आमच्या मुलाला प्रमोट केलं पाहिजे. ज्या त्याला तो समजा कुठल्या एका बिझनेसमध्ये असेल, कुठलं तरी काम करत असेल, कुठलं तरी चांगलं शिक्षण घेत असेल, आम्ही त्याला सांगितलं पाहिजे ते घे म्हणून. आम्ही त्याला बॅकिंग दिली पाहिजे. देवाच्या प्रियजनांनो, चौथं पी जे आमच्या जीवनामध्ये आहे, जो बाप या नात्याने, तर ते आहे प्रीस्ट. आम्ही आमच्या घरातले प्रीस्ट आहोत असं देवाच्या वचनामध्ये सांगितलं. देवाच्या प्रियजनांनो, ज्या वेळेस आम्ही ह्या पी कडे, हे चौथं पी एक बाप या नात्याने ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर आमच्या जीवनामध्ये होशेचं पुस्तक त्याचा 4 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं सांगितलं, त्याने तुम्हाला आपल्या घराचा याजक म्हणून त्यांनी तुम्हाला नेमलेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, एक याजक या नात्याने मी कुटुंबाचा याजक असताना माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वराच्या गोष्टी, परमेश्वराने जे मला दिलेलं आहे ना याजक पण माझ्या घराचं, त्याच्यासाठी मी काय करतो? एक याजक कसा असावा तर एक याजक हा प्रार्थना करणारा असावा.
देवाच्या प्रियजनांनो, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात, त्रास येतात, निरनिराळे बंधन येतात ना, त्यावेळेस हा याजक काय करतो? हा याजक आपल्या त्या सर्व गोष्टी घेऊन त्या देवाच्या समोर जातो आणि प्रार्थना करत राहतो. कधी आपली बायको येते आम्हाला समस्या घेऊन, कधी आपले लेकरं येतात समस्या घेऊन, कधी आपली आई येते समस्या घेऊन. हे सगळं समस्या घ्या आणि तुम्ही परमेश्वराच्या समोर जा आणि परमेश्वराला सांगा की परमेश्वरा, माझ्या घरामध्ये ही अडचण आहे. म्हणून एक घरातला पुरुष किंवा बाप जो आहे ना, हा आपल्या परिवारासाठी ज्या चांगल्यारीत्या प्रार्थना करू शकतात ना, ते दुसरे करू शकतात का? एक बापच आपल्या परिवारासाठी प्रार्थना करू शकतो, आपल्या बायकोसाठी प्रार्थना चांगल्यारीत्या करू शकतो, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करू शकतो चांगली परमेश्वरा. म्हणजे ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस तो संकट घेऊन जातो. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, तुम्ही निरंतर प्रार्थना करत राहा. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, एक बाप या नात्याने, एक प्रीस्ट, एक घरातला याजक म्हणून मी माझ्या परिवारासाठी प्रार्थना केली का? देवाच्या प्रियजनांनो, एक देवाचा सेवक होता आणि हा देवाचा सेवक एका ठिकाणी सेवेला गेला आणि ज्यावेळेस तो सेवेला गेला आणि सेवा करत असताना त्याला अचानक एक कॉल आला सेवेच्या ठिकाणी. आणि तो कॉल आल्यानंतर त्याच्या बायकोचा कॉल होता आणि त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, अहो लवकर या, आपला मुलगा वारलाय. तो म्हटलं काय? तो म्हटलं आपला मुलगा वारला. तो म्हटलं कशाने वारला? म्हणे तो शाळेला गेला. ती रडत होती, रडत ती फोन करत होती आणि ती सांगितली तो शाळेला गेला आणि शाळेमध्ये त्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्याबरोबर 7 मुलं जे होते ना, ते 7च्या 7 मुलं मेलेत. तो म्हटला मी येऊपर्यंत काय करायचं नाही, मी येतो लवकर. आणि ते लवकर तिथं आला आणि ज्या वेळेस तो घरी आला तर त्यांनी पाहिलं रडत आपला मुलगा त्या खाटेवरती पडलेला आहे, मेलेला आहे आणि त्याला फूड पॉइझनिंग झालेलं आहे असं त्यांनी पाहिलं. तो म्हटला ह्या मुलाला कुणीही याचं जे काय असेल ना, ते मी जोपर्यंत त्या खोलीतून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत ह्या मुलाचं कुणी काय करायचं नाही. आणि तो प्रार्थना करायला आपल्या खोलीमध्ये गेला आणि ज्यावेळेस तो प्रार्थना करायला सुरुवात केली, देवाच्या प्रियजनांनो, हा देवाचा दास त्या खोलीमध्ये गेला, रडून परमेश्वराजवळ प्रार्थना करत होता. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले. हा देवाचा सेवक बाहेर येईना. सगळे लोक जमलेले. 6 तास झाले, हा देवाचा सेवक बाहेर येईना. हा प्रार्थना करतोय, आतमध्ये सगळे लोक जमलेले. आता करायचं काय? पास्टरांचा मुलगा आता गेलेला आहे आणि सगळे जण, ती आई रडती, पाळसाहेबांची बायको रडती, त्यांची आई रडती, त्यांची नातेवाईक रडतात आणि पाळसाहेब आपल्या रूम मध्ये गेले प्रार्थनेला. 7वा घंटा झाला तरी पाळक साहेब बाहेर गेले. इकडे लोकांची तकबक चालली आणि ज्या वेळेस ते प्रार्थना करत होते, 7व्या घंटेला हा मुलगा उठून बसला, एक उलटी केली आणि तो बरा झाला. देवाच्या प्रियजनांनो, हा याजक नुसता एका मंडळीचा नव्हता, तर हा याजक होता आपल्या घराचा. ज्यावेळेस त्याच्यावरती संकट आले ना, त्यावेळेस त्यांनी परमेश्वराजवळ प्रार्थना केली. हे साऊथ कोरियाचे पास्टर पॉल योंगी चो यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना आहे. आणि मग त्या मुलाला विचारलं, ज्यावेळेस तो उठून बसला ना, त्यावेळेस त्याला विचारलं, तुला कसं वाटत होतं पडलं तेव्हा? तो म्हटलं, मला पडलं तेव्हा मला काय वाटलं नाही. मग त्याला विचारलं, तू काय कुठे गेला होता? तो म्हटला, मी स्वर्गामध्ये गेलो. आणि स्वर्गामध्ये गेलो आणि मी तिथं म्हणायला लागलो, आता मी इथंच राहणार. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तांनी मला सगळं दाखवून आलं.
आणि तो म्हटला आता तुला परत जावं लागेल. तो म्हटला नाही नाही मी इथंच थांबेल. तो म्हटला नाही, तो तुझा बाप पाहिला का, तुझे वडील पाहिले का, तुझे फादर पाहिले का, ते प्रार्थना करत राहिलेले, मला त्यांची प्रार्थना नाकारता येत नाही. तुझा एक बाप आपल्या परिवारासाठी एक प्रीस्ट आहे, एक आपल्या परिवारासाठी आशीर्वादाचं कारण आहे. मग जर मी माझ्या घराचा प्रीस्ट आहे तर माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये मला आशीर्वादाच्या सर्व गोष्टी तो परमेश्वर पुरवून देणार आहे. म्हणून फादर्स डे, या फादर्स डेच्या दिवशी देवाच्या प्रियजनांनो, आमच्या जीवनामध्ये ही चौथी गोष्ट आहे की आम्ही आमच्या घराचे प्रीस्ट आहोत. तुम्ही जर एखाद्याला सांगितलं ब्रदर आमच्यासाठी प्रार्थना करा, ते 2 मिनिटाची प्रार्थना करतील, संपल प्रार्थना. पण तुम्हीच असे व्यक्ती असणार की तुम्ही तुमच्या घरासाठी प्रार्थना करणारे लोक असणार. आणि 5वी गोष्ट, देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही आपल्या लोकांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी प्रॉफिसी करू शकतात. 5वी गोष्ट प्रॉफिसी. जर तुम्ही 5वी गोष्ट पाहतो ना, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. कुणीतरी वाचा उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा 35वा अध्याय 17 आणि 18 वचन. प्रसूती वेदना होत असता हा सुई तिला म्हणाली, हा भिऊ नको, हा कारण तुला हाही मुलगाच आहे. हो. ती तर मरण पावली. हम्म. तिचा प्राण जाता जाता हा. तिने मुलाचे नाव बेनोनी, हम्म. माझ्या दुःखाचा पुत्र, ठेविले. हम्म. तथापि हम्म. त्याच्या बापाने हं. त्याचे नाव बन्यामीन, हम्म. माझ्या उजव्या हाताचा पुत्र, असे ठेवले. हा बघा, ज्यावेळेस इथं राहेल मरण पावली, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, आपला बाप आपल्या मुलावरती प्रॉफिसी करू शकतो, आपल्या मुलासाठी चांगलं बोलू शकतो. ज्यावेळेस राहेल मेली, तिचा मोठा मुलगा योसेफ, तिने योसेफ हे नाव का दिलं, कारण तिला हे माहिती होतं की देव मला योसेफाला एक जोड देईल. म्हणून तिला ज्यावेळेस दुसरा मुलगा झाला, तर दुसऱ्या मुलाच्या वेळेस ती मेली म्हणून सांगितलं आणि तिने त्याचं नाव ठेवलं बेन ओनी, म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र. पण ज्यावेळेस ती नर्स घेऊन याकोबाकडे आली, ती सुईन ज्यावेळेस याकोबाकडे आली ना त्या मुलाला घेऊन, तो म्हटला, तिने त्याचं नाव बेनोनी ठेवले. तो म्हटला ह्याचं नाव बेनोनी नाही, ह्याचं नाव ठेवणार आहे बन्यामीन, बेंजामीन ह्याचं नाव असणार आहे, माझ्या उजव्या हाताचा पुत्र. देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही आपल्या मुलासाठी प्रॉफिसी करू शकता. तुम्ही आपल्या मुलाचं भविष्य जे तुम्ही बोलणार ना, ते त्यांच्या जीवनामध्ये घडणार. आणि हा बन्यामीन, हा इस्रायलाचा 12वा पुत्र, आणि हा 12वा पुत्र ज्याच्याबद्दल त्या बापाने भविष्य केली होती ना, तो इस्रायलाचा राजा झाला म्हणून सांगितलं. त्याच्या वंशातून शाऊल हा इस्रायलाचा पहिला राजा झाला म्हणून सांगितलं. आणि आमच्या मुलाबद्दल प्रॉफिसी करतो का मी त्याला म्हणतो दुसरं काही, हा काहीच कामाचा नाही. देवाच्या प्रियजनांनो, देवाने तुम्हाला दिलेलं फळ आहे, जी देणगी आहे ना, त्याचं बाप पण निभवत असताना आमच्या जीवनामध्ये हे 5 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट प्रोटेक्टर, दुसरी गोष्ट प्रोव्हायडर, तिसरी गोष्ट प्रोमोटर, चौथी गोष्ट प्रीस्ट, आणि 5वी गोष्ट प्रॉफिसी ओव्हर युअर सन. 5 गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये हा देव आम्हाला देतो, तर आम्ही हे आमच्या मुलांना द्यावं. देवाच्या प्रियजनांनो, आज फादर्स डे ज्यावेळेस आम्ही सेलिब्रेट करतो ना, तर काय माझ्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत काय मी माझ्या मुलाला वाईटच बोलतो का? पण देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनातून पाहतो ना, याकोबाने आपल्या मुलांना आशीर्वाद दिला. जर तो आपल्या मुलांना आशीर्वाद देऊ शकतो, तर तुम्ही आणि मी
का परमेश्वराने जे आम्हाला दिलेलं मुख आहे ना, त्या मुखाने आम्ही आपल्या लेकरांना आशीर्वाद देऊ नये का? आज आम्ही कुठं आहोत? आज आम्ही फादर्स डे मनवतो की तो आम्ही फादर्स डेचा आज हा सेलिब्रेशन करत राहिलेले की देवाने मला बाप दिलेला आहे आणि तो बाप ह्या जगामध्ये माझ्यासाठी काय करू शकतो. तुम्ही 21 वर्षाचे असा नाही ते 41 वर्षाचे असा, तुम्ही लग्नाच्या जोगे असा किंवा लग्न होऊन तुमचे 20 वर्ष झालेले असा, तुमच्या जीवनामध्ये ह्या 5 गोष्टी पाहिजेत. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही बाप म्हणून ह्या जगामध्ये देवबाप आम्हाला आशीर्वाद देतो ना, त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये मी माझ्या परिवारासाठी काय करावं. देवाच्या प्रियजनांनो, आज परमेश्वर तुम्हाला बोलवत राहिले आणि परमेश्वर तुम्हाला हे आशीर्वाद देत राहिलेला आहे. परमेश्वर तो तुम्हाला पुढे घेऊन चाललेला आहे. परमेश्वर तुम्हाला सर्व बाबतीत सहाय्य करणार आहे. आणि देव आम्हाला हे मुलं देतो ती त्याची देणगी म्हणून आणि आशीर्वादाचं कारण म्हणून. आणि म्हणूनच आम्ही बाप या नात्याने आम्ही त्यांची काळजी घ्यावी. देव तुम्हाला या सर्व वचनाकरवी महानरित्या आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश्वर देव बापा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो. प्रभू येशू, तू खरंच चांगला आहे आणि ह्या फादर्स डेच्या दिवशी तू तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोललास म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. जे सर्व इथं वडील लोक आहेत त्या सर्वांना मी तुझ्या गौरवी हातामध्ये सोडवतो. प्रभू देवा, तुझी कृपा आणि तुझी दया तू त्यांना पुरव आणि तू त्यांना सहाय्य कर अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो, ऐकते त्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीत. तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज मासते आणि जसे आम्ही आपल्या ऋणी सोडून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी असो आणि आम्हास परीक्षेत नकोस, कारण सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियानो, आज फादर्स डे आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जे सर्व वडील आहेत तुम्हा सर्वांना या फादर्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड अ ब्लेस्ड फादर्स डे. May God Almighty be with you, guide you, and bless you now and always. प्रियानो, आणि आताच जे परमेश्वराचं वचन आपण ऐकलं, माझी खात्री आहे की या वचनाद्वारे परमेश्वर जे सर्व वडील आहेत त्या तुम्हा सर्वांशी परमेश्वर नक्कीच बोललेला आहे. आणि प्रियानो, या वचनाद्वारे आपल्या हेही लक्षात आलेलं आहे की जो प्रभू परमेश्वर आहे, जो परमेश्वर पिता आहे, तो आपल्या सगळ्यांचा स्वर्गीय पिता आहे. तो आपला सगळ्यांचा स्वर्गीय बाप आहे आणि ही इज द परफेक्ट फादर. आणि तो खरंच आपल्यावर खूप खूप प्रेम करतो. आणि हे सुंदरसं जीवन जे आपण जगत आहोत, तर हे सुंदरसं जीवन प्रभू परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून नेहमीच आयुष्यभर आपण त्याचे आभार मानायला हवेत, आपण त्याची स्तुती करायला हवी आहे आणि आपण देखील आणखी आणि आणखी त्याच्यावर प्रेम करायला हवंय. आशीर्वादित व्हा.